नारायणगाव पोलीस कर्मचारी आणि आपदा मित्र यांच्या तत्परतेमुळे आगीचा धोका टळला। महावितरणच्या सावरगाव 32 केव्ही विद्युत वाहिनीवर स्पार्किंग झाल्यामुळे आगीचे गोळे महावितरणच्या रिकाम्या जागेत असलेल्या वाळलेल्या गवतावर पडले। त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागल्याने अग्नितांडव पाहायला मिळाले। घटनेची माहिती सहाय्यक अभियंता बिराजदार यांनी वारुवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ यांनी दिली। नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लोखंडे आणि त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्याचप्रमाणे आपदा मित्र भुजबळ यांनी जुन्नर फायर ब्रिगेडचे मुख्याधिकारी यांचे संपर्क साधून फायर कर्मचारी संतोष रोकडे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली। फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत घटनास्थळी आपदा मित्र सुशांत भुजबळ, शंतनू डेरे, आदित्य डेरे तसेच महावितरणचे वायरमन, लाईनमन व बाह्यस्रोत कर्मचारी व नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आग पसरत गेल्याने अक्षरशः अग्नितांडव तयार झाले। प्रयत्न करूनही आग आटोक्यात येईना। घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। तसेच नारायणगाव ग्रामपंचायत फायर ब्रिगेडने ही मदत कार्य केले। नारायणगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लोखंडे यांनी घटनास्थळी मदत कार्य केले। सर्व संबंधित विभागाच्या समन्वयातून मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी विद्युत वाहिनीखाली वाहन उभे करू नये तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे।